मी सुद्धा दादा तुमच्या बरोबरच येणार, मला मुक्ती नको, मला गादी पण नको दादा, मला माझा दादा पाहिजे. मग लखन आईला विचारून ये ना बाबा, आईला विचारलं पाहिजे, तुझी आई काय म्हणते ते बघ ना बाबा. आणि आता लखन जे सुमित्रेच्या महलामध्ये जातात, प्रत्येक आईनं ऐका एवढा भाव. लखनजी सुमित्रेच्या महलामध्ये जातात. सुमित्रा एका खांबाला हात धरून उभी असते, तिला अजून काहीच माहिती नसतं. जाताना संन्याशाची वल्कल अंगामध्ये धारण, वनवासाची कपडे घालून जातात. प्रभूनं वल्कल घातलेली बरं अंगामध्ये, वल्कल धारण करून जातात. ज्यावेळेला लक्ष्मणाचा तो पेहराव ती सुमित्रा माता पाहते, लखनजीला म्हणते, हे लखन, अरे लक्ष्मण, हे लखन, असले काय कपडे घातले तू? तुला माहिती नाही का तुझ्या भावाचा राज्याभिषेक आहे? तुला माहिती नाही का रामाचा राज्याभिषेक आहे? तुला माहिती नाही का इथून मिरवणूक काढायची? तुला माहिती नाही का तिथून राजे काय म्हणतील आपल्याला? काय असे पोशाख घालून आला? अरे राजवेशाचे कपडे घातले पाहिजे, राजाचे पोशाख घातले पाहिजे, हे असे काय कपडे घालून आलास बाळा? तुझ्या मनात जर काही अयोध्येच्या राजगादीवर जर संशय असेल ना लखन, तर सरळ वनवासात जायचं. माझ्या राघवच्या गादीबद्दल विचार नाही का? काय माता आहे महाराज, एक एक पात्र महाराज शिकण्यासारखं. रामायणातलं एक उर्मिला नावाचं पात्र मागं राहिलं बघ. उर्मिला माहिती ना, लक्ष्मणाची बायको आहे उर्मिला. इतकी सुंदर होती दिसायला उर्मिला, इकडे बघा, इतकी छान होती म्हणे दिसायला की सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायच. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी पांढरी, आपली नाही. पहा ती कवाडाकडे चालली भिताडाकडे, एक डोळा एकना किधर बी देखणं असली नाही. सुकलेलं कमळ हातानं उमलाव अशी त्वचा आहे त्या उर्मिलेची. पुढे एक 10 मिनिटात वेळ मिळाला तर त्या उर्मिलेची एक कथा सांगेल मी तुम्हाला. वनवासात का जात नाही मग? माझ्या राघवच्या गादीबद्दल काही संशय तुझ्या मनात? नाही मा, एकटा नाही जाणार मा वनवासात, माझ्या दादाला पण घेऊन जाणार आहे, माझ्या भाभीला पण घेऊन जाणार आहे. भाभी दादा शब्द ऐकला आणि त्याच दगडाच्या खांबाला सुमित्रेनं मिठी मारेल. काय बोलतोस लखन? हो मा. काही मातेनं 2 वर मागितले मा, त्यातल्या पहिल्या वरानं भरताला गादी मागितली मा, दुसऱ्या वरानं दादाला 14 वर्षाचा वनवास. कैकेयीला खूप शिव्या देते. विचारते लखन, मग तू कशासाठी आला होता माझ्याकडे? हे लखन, अरे तू माझ्याकडे कशासाठी आला होता? हे लखन, अरे तू माझ्याकडे कशासाठी आला होता? लखनजी म्हणतात, मा विचारायला आलो होतो मा, दादाच्या बरोबर जाऊ का मी 14 वर्ष? हे मा, दादाच्या बरोबर 14 वर्ष जाऊ का? असं म्हटल्याबरोबर त्या सुमित्रेचे डोळे लाल झाले, लाल डोळे करून ती सुमित्रा म्हटली, लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन, तुम्हाला विचारायला यायला नको होतं लखन. काय आई हो महाराज, अशी आई मिळाली पाहिजे.